गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राम लक्ष्मण संकुल रामपुरी कॅम्प येथील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा गाडगेनगर डीबी पथकाने अवघ्या काही दिवसातच छडा लावला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 28 जुलैच्या रात्री ते 29 जुलैच्या सकाळी या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी दरवाजाचे लॉक व दानपेटीचे लॉक तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी मंदिरातील शिंपिद्यावरील पितळी मोठा नाग, 2 सिंहासने, पितळी दिवा, ताट, पंचारती, घंटी यासह दानपेटीतील अंदाजे 3000 रुपये रोख असा एकूण 22,500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी पुजारी यांच्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने चालवली। या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गजानन आगराम वय 45 वर्षे राहणार अशोकनगर अमरावती यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीच्या घरातून चोरीस गेलेला संपूर्ण पितळी मुद्देमाल जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।